नमस्कार. स्कॉलरशिप मित्रावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. विविध स्कॉलरशिपच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी असणारं महाराष्ट्रातील एकमेव युट्यूब चॅनल. आज आपण एक अपडेट घेऊन आलोय. ज्या मुलांची 11 नोव्हेंबरला जे मेन्सचा निकाल लागला यूपीएससीचा, त्यामध्ये ज्या मुलांचं सिलेक्शन झाले त्यांच्यासाठी टीआरटीच्या माध्यमातून जो 12,000 प्लस 12,000 असा 2 महिने जो काही तुम्हाला विद्यावेतन मिळणार आहे, त्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. तो अर्ज कसा करावा ते तुम्हाला सांगतो. त्यानंतर टीआरटी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरिता केंद्रीय लोकसेवा आयोग नागरिक सेवा मुलाखत 2025 तयारी करता प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं युपीएससी साठी मेन्स पास झालेले आहेत 11 नोव्हेंबरच्या रिझल्ट मध्ये, तर त्यांच्यासाठी हे असणार आहे. 2 महिने त्यांना स्टायपेंड मिळणार आहे. उमेदवारास प्रतिमाह 12,000 रुपये, म्हणजे 12,000 रुपये आर्थिक सहाय्य त्यांना किती दिवस मिळणार आहे? 2 महिने मिळणार आहे. पात्रता ह्यासाठी अर्ज कोण करू शकतो? तर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे. उमेदवाराची जमात ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमधील असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी, सगळ्यात महत्वाचं टीआरटी साठी कास्ट व्हॅलिडिटी विचारली जाते, तर कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही जर गव्हर्नमेंटमध्ये कुठे सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला हा लाभ घेता येणार नाही. त्यासोबत तुमचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे, तर तो पण तुम्हाला उत्पन्नाचा दाखला इथं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 11 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे. त्यासोबतच अर्ज करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती आपण बघूया. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर, म्हणजे गुगल फॉर्म दिलाय त्यांनी, तुम्ही आधी trt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जावा. तिथं तुम्हाला संकेतस्थळावरती गुगल फॉर्म भेटेल. तो गुगल फॉर्म तुम्ही भरायचा आहे. संपूर्ण अर्ज व्यवस्थित, म्हणजे तुम्ही पूर्ण अर्ज भरताना अचूक भरायचा आहे आणि ती खात्री केल्यानंतर उमेदवाराने अर्ज सादर करावा. अपूर्ण माहिती असेल तर तो तुम्हाला लाभ मिळणार नाही. आणि फॉर्म एकच भरा, असं नका करू की 2, 3, 4 असं फॉर्म भरू नका वेगवेगळ्या नावानं. तुमचा एकच फॉर्म असला पाहिजे. आणि हे सगळ्यात महत्वाचं डेट, ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त उमेदवारांनी सदर जाहिराती सोबत जोडलेला अर्ज अचूक भरून अर्जासोबत खालील नमूद केलेल्या कागदपत्रांची स्वसाक्षांकित एक प्रत, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पण अर्ज करायचा आहे आणि ऑफलाईन पण, यासोबत एक पीडीएफ आहे, पुढच्या स्लाइड दाखवतोच तुम्हाला. हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे हार्ड कॉपी मध्ये आणि तो पण त्यांना सबमिट करायचा आहे. आणि त्या प्रत्येक ह्याच्यावरती तुम्हाला साईन करायचं, स्वसाक्षांकित, म्हणजे जे डॉक्युमेंट तुम्ही जोडणार आहे त्या प्रत्येक डॉक्युमेंटवर तुमची सही असणं गरजेचं आहे. आणि ते तुम्हाला टीआरटी पुणे या कार्यालयास पोस्ट किंवा कुरिअरद्वारा 31/12/2025 पर्यंत, म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला ते तिथं सबमिट करायचं सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर तुम्हाला दोन्ही प्रकारमध्ये फॉर्म भरायचा, एक ऑनलाईन आणि दुसरा ऑफलाईन. तर कागदपत्रांच्या पाकिटावर तुम्हाला हे नाव लिहायचं, युपीएससी नागरिक सेवा मुलाखत 2025 करिता आर्थिक सहाय्य, हे तुम्ही तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट कोणती? तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमासाईल आणि तुमचं युपीएससी नागरिक सेवा मुख्य परीक्षा 2025 चं प्रवेश पत्र आणि मुलाखत पत्र हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आधार कार्ड आणि तुमचा इन्कम सर्टिफिकेट 24-25 चा 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा उत्पन्नाचा दाखला आणि राष्ट्रीयकृत नॅशनलाइज बँकेमधलं तुमचं पासबुकचं पहिल्या पानाची छायांकित, म्हणजे झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला अर्ज दोन्ही मोड मध्ये करायचा आहे, ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण. आणि जो अर्ज ऑफलाईन करणार आहे तो तुम्ही कुठं पाठवायचा आहे? आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, क्वीन्स गार्डन, जुने सर्किट हाऊस जवळ, म्हणजे टीआरटी ऑफिस जवळच आहेत तिथं, ते क्वीन्स गार्डनला तुम्हाला त्या ऑफिसला द्यायचं आहे. आणि काही जरी अडचण असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. हा टीआरटीचा ऑफिशियल नंबर आहे. त्यानंतर जो ऑफलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तो कसा भरायचा ते मी तुम्हाला सांगतो. वेबसाईटवरती तर ही पीडीएफ आहेच आहे, पण मी तरी तुम्हाला थोडंसं शॉर्ट मध्ये सांगतो. इथं तुमचा फोटो तुम्हाला ऍड करायचा आहे, सरनेम, नेम, फादर नेम हे तुम्ही इथे टाका. त्यानंतर मदर नेम आणि तुमचं डेट ऑफ बर्थ टाकून द्या. जेंडर मेल फिमेल तुम्ही इथं ऍड करा. त्यासोबतच ट्राईब, शेड्यूल ट्राईब, त्यांचं सब ट्राईब तिथे लिहायचे तुम्ही. आधार नंबर तुमचा टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ऍड्रेस हे टाकल्यानंतर त्याच पेजवरती तुमचे 2 ऍड्रेस विचारले त्यांनी, करस्पॉन्डन्स ऍड्रेस असो परमनंट. जर तुमचा दोन्ही पण ऍड्रेस एक असतील तर दोन्ही पण इथं टाकून द्या. सीट नंबर तुमचा, द कॅन्डिडेट शुड मेन्शन यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स एक्झाम 2025, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे यूपीएससीचा तुमचा मेन्सचा इथं सीट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. बँक डिटेल मध्ये हे लक्षात घ्या, बँकेचं नाव, अकाउंट नंबर हा अचूक असला पाहिजे. त्यात एखादा डिजिट पुढे मागे झालं तर तुम्हाला ते सानुग्रह निधी मिळणार नाही. तर ब्रँच तुमची कोणती ते टाका, आयएफएससी कोड टाका. आणि सगळ्यात महत्वाचं, हे अकाउंट तुमच्या नावावर असलं पाहिजे. घरातल्या कुणाच्या किंवा फॅमिलीतलं यांचं अकाउंट चालणार नाही. जर तुम्हाला लाभ पाहिजे तर तुमचं स्वतःचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर अंडरटेकिंग एक आहे, त्यामध्ये तुमचं आय एग्री आणि डेट प्लेस टाकून तुम्हाला इथं साईन करायची. आणि जी तुम्ही हार्ड कॉपी देणार आहे त्या हार्ड कॉपी सोबत काय काय जोडायचं, झेरॉक्स कॉपी जोडायची ते पण त्यांनी सांगितले.
कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट, युपीएससीचं तुमचं मेन्स ऍडमिट कार्ड आणि इंटरव्ह्यू लेटर, त्यानंतर आधार कार्डचं झेरॉक्स, इन्कम सर्टिफिकेट 24-25चं तहसीलदारांनी इश्यू केलेलं आणि बँक पासबुकचं फोटो. तर हे सगळं तुम्हाला ऍड करायचं आहे. अशाच प्रकारच्या स्कॉलरशिपच्या ज्या ज्या अपडेट येतील, समजा आता हे युपीएससीचं आहे, एमपीएससीला पण तसं येतं राज्यसेवेसाठी किंवा इतर सगळ्या टीआरटी, बार्टी, आरटी, सारथी, महाज्योती या सर्व संस्थांच्या स्कॉलरशिपसाठी सर्व महत्वपूर्ण अपडेट सर्वात आधी आणि खात्रीशीरपणे मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील एकमेव युट्यूब चॅनल म्हणजे स्कॉलरशिप मित्र सगळ्यांनी आता सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद. टीआरटी, भारती, आरटी आणि सारथी.